ब्रेकनंतर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आता जाऊया काही दिया परदेसी या मालिकेतली गौरी म्हणजे सायली संजीवच्या घरी। अहो कारण की तिने यावेळेस तिच्या घरी नाशिकला, तिच्या या घरी नाही बरं का, नाशिकच्या घरी गणरायाचं आगमन केलेले। कशारीते तिने तयारी केली, चला तर जाऊन पाहूया। नमस्कार, मी सायली संजीव म्हणजेच तुमची आवडती गौरी आणि तुम्ही आज माझ्या घरी आला आहात कारण गणपती बाप्पाचं स्वागत झालंय। हा माझा गणपती बाप्पा आणि आज मी स्वतः याची पूजा केली आहे। मी म्हणजे जनरली आपल्याकडे मुली गणपती बसवत नाही, पण मी गेले 5-6 वर्ष स्वतः गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करते, त्यामुळे मी हा आज माझा बाप्पा मी इथे स्थापन केलाय। त्याच्यानंतर अर्थात बाप्पापासून मी सुरुवात करते। हा शाडूच्या मातीचा गणपती आहे। त्याच्यानंतर मी त्याला छानपैकी सोनचाफ्याची फुलं वाहिलीत आणि माझ्या एका मित्राने मला आत्ताच आणून दिली ती, त्याच्यामुळे मी ती त्याला वाहिली आहे आणि छोटेसे छान कानातले मी त्याला घातलेत। त्याच्यानंतर हे एक जास्वंदीचं फूल आहे, त्याच्या हातात त्याला आवडतो म्हणून मोदक ठेवलाय आणि हा माझा घरातला गणपती आहे, देवघरातला। हा माझा देवघरातला गणपती आहे आणि तो उजव्या सोंडेचा आहे, त्याच्यामुळे त्याचं खूप सोहळं असतं आणि इतर वेळी बाबा त्याची पूजा करतात, पण आज मला त्याची पूजा करायला मिळाली आणि तुम्ही मला बघताच आहात मी नऊवारी नेसली आहे, कारण म्हणजे आमच्याकडे सोहळ्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते, त्याच्यामुळे सो मी अशी आपली टिपिकल महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसली आहे। आणि त्याच्यानंतर गणपतीची आरास मी दाखवेन तुम्हाला। तर मी इथे एक माझ्याकडे एक लाकडी फ्रेम होती अशी 2x2ची, तर मी त्याच्यावर वारली पेंटिंग केले। मी त्याच्यावर वारली पेंटिंग केले आणि इथे मी मोगऱ्याच्या फुलांच्या माळा लावल्यात। त्याच्यानंतर तिथे मागे मी त्या फ्रेमला पोतं लावलंय, आपल्या घरात जे असतं ना पोतं, ते पोतं लावलंय आणि त्याच्यावर स्वस्तिने इंद्रो हा श्लोक गणपतीसाठी लिहिलाय। त्याच्याच बरोबर मी एकदम, तो आता दिसणार नाही नीट कारण मी तिथे माळा लावल्यामुळे, पण त्याच्याच बरोबर मी त्याच्या मागे एक छानसा गणपती काढलाय एकदम लाईट शेड मधला। आणि मला खूप आवडतं वारली पेंटिंग करायला किंवा कुठेही ड्रॉइंग काढायला, त्याच्यामुळे मी इथे ते इको फ्रेंडली जरा केलंय। आणि त्याच्यानंतर छोटीशी अजून एक आरासात भर म्हणून ही बैलगाडी मी ठेवली इथे। ही बैलगाडी 58-60 वगैरे वर्ष जुनी आहे, प्युअर सागवानी जड एकदम हेवी बैलगाडी आहे ही। आणि त्याच्यावर मी तुम्हाला हा गणपती कदाचित माहीत असेल कारण आई बाबांचा एक सीन होता काल परवा झाला आणि मला खूप आवडतं वारली पेंटिंग करायला किंवा कुठेही ड्रॉइंग काढायला, त्याच्यामुळे मी इथे ते इको फ्रेंडली जरा केलंय। आणि त्याच्यानंतर छोटीशी अजून एक आरासात भर म्हणून ही बैलगाडी मी ठेवली इथे। ही बैलगाडी 58-60 वगैरे वर्ष जुनी आहे, प्युअर सागवानी जड एकदम हेवी बैलगाडी आहे ही। आणि त्याच्यावर मी तुम्हाला हा गणपती कदाचित माहीत असेल कारण आई बाबांचा एक सीन होता काल परवा झाला। बाबा गणपतीसाठी शाडू माती भिजवतात आणि ते गणपती तयार करतात, तेव्हा मी त्याच्यातनं एक घोडा घेऊन आले आणि बाजूला मी गणपती बनवत बसले होते, तो हा गणपती आहे। त्याच्या हातावर एक मोदक आहे आणि खाली एक मोदक आहे, सो मी तो तुम्हाला आवर्जून दाखवेल कारण हा मोदक जो आहे छोटासा, हा तुमच्या लाडक्या शेवने केलाय, त्याच्यामुळे त्याचं क्रेडिट त्याला आहे। आणि हे सगळे असे वाद्य वाजवणारे गणपती मला खूप आवडले म्हणून मी ते इथे ठेवले। तर अशी स्वीट आणि एकदम छोटीशी आणि साधी आरास मी केली आहे, कारण मला खूप आरास करायला किंवा खूप डेकोरेशन करायला आवडत नाही। आणि अर्थातच मी संकल्प असा काही केला नाहीये, पण नक्कीच मी दरवर्षी हे ठरवते की माझ्यामुळे माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून मी कधीही गणपती घरात असताना कुठल्याही प्रकारची गाणी लावत नाही। आणि अर्थात शाडू मातीचा गणपती मी दरवर्षी बसवते, त्यामुळे विसर्जनानंतर आपल्याला जी वाईट अवस्था बघायला मिळते गणपतीची ती नको आहे मला। आणि आय होप की म्हणजे खात्रीच आहे मला की कोणालाही आवडत नसेल,
जे POPचा गणपती विकत घेतात, POPच्या गणपतीची मूर्ती, त्यांनाही नंतर वाईट वाटत असेल की अरे यार आपण POPचा गणपती का घेतला. सो प्लीज मग तुम्ही प्लीज 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 शाडूच्या मातीचा गणपती बसवा आणि इको फ्रेंडली गणपती बसवा. त्याच्यानंतर तुम्ही आनंद घ्या या सणाचा, पण तुमच्या आनंदासोबत दुसऱ्यांनाही आनंद मिळू द्या, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि तीच काळजी मी सुद्धा घेणार आहे, हाच माझा संकल्प आहे. आणि अर्थातच बाप्पाने मला काहे दिया परदेस सारखी सिरियल देऊन माझी सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली आहे. त्यामुळे आता मी त्याच्याकडे फार काही मागणार नाही. आमच्या सिरियलचे खूप 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 सारे एपिसोड होऊ दे आणि ते लोकांना खूप आवडू दे आणि तुम्ही असंच भरभरून प्रेम करा. गणपती बाप्पा मोरया. इथे घेऊया छोटीशी विश्रांती, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.